महाराष्ट्रातील वेगवेगळ्या रुग्णालयात बनावट औषधांच्या खास करून बनावट टॅबलेटच्या पुरवठ्यामागे एक मोठी चेन असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे। असा प्रकार सर्वप्रथम काही महिन्यांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वरमध्ये उघडकीस आला होता। तेव्हा नागपूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। पुढे तपासात अशाच गोळ्या वर्धा, नागपूर शहर, धाराशिव, नांदेड, अंबेजोगाई, बीड आणि भिवंडीतही पुरवल्याचं टप्प्याटप्प्याने समोर आलं। वर्ध्यासह काही जिल्ह्यात विशाल एंटरप्राइजेस नावाच्या कंपनीनं या बनावट गोळ्या पुरवल्याचं तपासात समोर आलं होतं। तर नागपूरसह राज्यातील इतर काही शासकीय रुग्णालयात एम जया एंटरप्राइजेस नावाच्या कंपनीकडून अशाच पद्धतीनं बनावट गोळ्या पुरवल्याचं तपासात उघड झालं। एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार विशाल एंटरप्राइजेस नावाच्या कंपनीमागे कोल्हापूरचा पाटील नावाचा व्यक्ती आहे। एम जया एंटरप्राइजेसच्या पुरवठ्यामागे हेमंत मुळे असं नाव समोर आलं होतं। दरम्यान बनावट औषधांची ही सप्लाय चेन नेमकी कशी, आपण त्यावर एक नजर टाकूया। जया आणि विशाल एंटरप्राइजेस या दोन कंपन्यांकडून राज्यात शासकीय रुग्णालयांना बनावट औषधांचा पुरवठा केला जातो। या दोन्ही कंपन्या मिहिर त्रिवेदीच्या एक्वांटिस बायोटेक कडून जेनेरिक औषध मिळवायचे। एक्वांटिस बायोटेकला काबीज जेनेरिक कडून औषधांचा पुरवठा व्हायचा। काबीज जेनेरिक कंपनीला उत्तराखंडमधील रॉबिन आणि रमण तनेजांकडून औषध पुरवठा होतो। तनेजा बंधू अमित धीमांकडून औषधं घेऊन महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांना पाठवायचे। दरम्यान या प्रकरणी विशाल एंटरप्राइजेस कंपनीचे मालक सुरेश पाटील यांनी औषध घोटाळा प्रकरणांमध्ये माझ्या कंपनीचा कोणताही संबंध नाही असं स्पष्टीकरण दिलं आहे। मी बनावट औषध पुरवठा केलेला नाही। मी ना मॅन्युफॅक्चरर आहे ना मी फक्त पुरवठादार आहे। मी एका ॲक्टिव्हिटीज नावाच्या ठाण्याच्या पार्टीकडून मटेरियल घेतलं। त्याचे सगळे ऑथेंटिक डॉक्युमेंट माझ्याकडे आहेत। मी काय झालं, शासनाचा पुरवठादार, मी टेंडर भरतो। टेंडर भरल्यामुळे काय आलं, मला L1 मध्ये रेट ऑर्डर मिळाली। त्या ऑर्डर कॉपीज माझ्याकडे आहेत। त्या पद्धतीने आम्ही त्यांना मटेरियल पुरवठा केला, त्यामुळे माझं नाव आलं। तर माझ्या कंपनीचे औषध बनवणं हे पुराव्या सिद्ध होत नाही। मी पुरवठा फक्त केलेला आहे, तरी माझ्यावर हे ज्या पद्धतीने चाललंय ते बरोबर नाही। एखाद्याचा धंदा संपवण्याचा विषय आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।